वळत पुढल्या बातमीकडे. मुंबई वगळता आता इतर ठिकाणी महायुती होणार नाही हे जवळपास निश्चित मानलं जात आहे आणि महाविकास आघाडीमध्ये आघाडी करण्यावरूनच सर्व काही आलबेल नाहीये. अशामध्ये ठाणे महानगरपालिका निवडणुकीही चुरशीची होण्याची शक्यता आणि ठाण्यात शिवसेना आणि भाजपाकडून स्वबळाचे नारे दिले जातात. सध्याच्या पक्षीय बलाबलावरून कोणत्या राजकीय पक्षांचे नशीब उजळणार हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. अजित मांढरे माझे सहकारी ठाण्यामधून आपल्यासोबत जोडले गेलेत. अजित, ठाण्यातलं सध्याचं पक्षीय बलाबल कसं आहे? ठाण्यातलं बेरजेचं राजकारण कसं असणार आहे सगळ्या पक्षांचं? ठाणे जिल्ह्यातली ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका या दोन मोठ्या महानगरपालिका आहेत. जे समीकरण आता कालपासून ज्या पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे, स्वबळावर लढायचं सगळ्यांनी निश्चित केलेलं आहे, तर दुसरीकडे मुंबई वगळता इतर ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आणि जर गरज वाटली तर युती अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते महायुतीतल्या प्रमुख नेत्यांनी केलेलं आहे. याचा थेट परिणाम हा ठाणे जिल्ह्यातल्या या सगळ्या महानगरपालिकांवरती होणार आहे. मुख्यत्वे ठाणे महानगरपालिका, त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका या तीन महानगरपालिकांमध्ये हा प्रभाव जो जास्त पद्धतीने पडणार आहे. मुळात ठाण्यामध्ये इतिहास आहे की फक्त 2 वेळात युती झालेली आहे, ती पण अगदी शेवटच्या क्षणी, आणि त्यानंतर मात्र ठाण्यामध्ये कधीच युती झालेली नाही आहे. भाजप असेल, शिवसेना असेल, नेहमी वेगळे लढलेले आहेत आणि शिवसेनेनं नेहमी आपला वरचष्मा जो आहे किंवा वर्चस्व जे आहे हे ठाणे जिल्ह्यावर गाजवलेलं आहे. पण लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक झाली, यामध्ये भाजपला जे यश मिळालं ठाणे जिल्ह्यामध्ये, त्यामुळे आता प्रत्येक महानगरपालिकेवरती भाजपचा महापौर असावा अशा पद्धतीची वक्तव्य भाजपच्या मंत्र्यांकडून, नेत्याकडून केली जात आहेत. त्याचबरोबरीनं जर आपण लक्षात आणलं तर गणेश नाईक विरुद्ध शिंदे असा जो संघर्ष आहे तो नवी मुंबईमध्ये आहे. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये स्थानिक तिथले जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांच्या विरुद्ध एकनाथ शिंदे असा संघर्ष पाहायला मिळतो आणि ठाण्यामध्ये थेट भाजपचे आमदार विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळतो. त्यामुळे जिथे जिथं शिवसेनेचे महापौर आहेत, तिथे इथं शिवसेनेचे पक्ष बलाबल आहे, तिथे तिथे भाजप कोणत्या पद्धतीने युती करण्यास तयार नाही आहे आणि गरज पडल्यास मनसे, उभाटा, स्थानिक पक्ष जे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असेल, अजित पवार गट असेल, विविध पक्ष असतील, यांना एकत्रित घेऊन सत्ता स्थापन करण्याच्या तयारीमध्ये आहे. म्हणजे कुठेतरी या ठाणे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये एक वेगळं गणित असेल आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मात्र वेगळं गणित असेल. ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध सर्व पक्ष असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यातून सत्तेची गणितं बदलत आहेत का, समीकरणं बदलत आहेत का, हे देखील पाहावं लागेल. पण हीच संपूर्ण चाहूल जी आहे ते एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांना आधीपासूनच लागल्यामुळे गेल्या वर्षभरामध्ये, विशेष करून ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते 2-2.5 वर्ष, त्या कालावधीमध्ये आणि गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे 3.5 वर्षामध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये जवळपास ठाणे जिल्ह्यातल्या सर्वच पक्षांचे मोठमोठे नगरसेवक जे सतत निवडून येतात किंवा ज्यांचा प्रभाव आहे किंवा एक नगरसेवक 2-3 नगरसेवक निवडून आणू शकतो, अशा सर्व नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. कळवा मुंबईचा भाग जर आपण पाहिला तर जिथं राष्ट्रवादी काँग्रेस चे जे आमदार आहेत आव्हाड, त्यांचा प्राबल्य आहे, पण तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे वर्षानुवर्ष नगरसेवक होते किंवा जे ताकदवार नगरसेवक आहेत, या सगळ्या नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये देखील अनेकांनी प्रवेश केला, पण